अरे कुठल्या देशाचे तुम्ही बाळ आहेत? कुठला वेश आहे देवाने आवडीने तयार केलेला? मग मांस का खाता? आज ज्याचं तुम्ही मांस खाल्लं तो वैरी होऊन तुमचा घात करणार. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेविला. अतिशय अतिशय दीर्घकालानंतर प्राप्त झालेला योग आहे. म्हणून आचरणाने खूप चांगले असावे लागतात माणसं. पैठणच्या नाथांचं खरं हे चिंतन आहे. ज्ञानदेवांचं हे चिंतन आहे. तुकोबारायांचं हे चिंतन आहे. माणूस काय करतो यापेक्षा कुठल्या अवस्थेत जीवन जगतो. माणूस काय करतो यापेक्षा कुठलं काय त्याचं शुद्ध आहे हे बघ. आणि म्हणून किती दूरदृष्टी आहे. सगळ्या काळात हे बघा, थोडं ध्यान द्या. हे जी कीर्तन करणारी काही माणसं आहेत का नाही, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. सगळे एका अधिकाराचे नसतात म्हणून काही म्हणतो मी. सगळे एका अधिकाराचे असतात. वानर किती भयंकर सैन्य आहे. वानर सैन्य, वानरांची संख्या किती आहे. पण हनुमंत कोणीकडं, जांबवंत कोणीकडं, सुग्रीव कोणीकडं, वाली कोणीकडं, अंगद कुमार कोणीकडं, लक्षात सुसेन कोणीकडं. आणि हे सगळे काही सारखे नसतात. म्हणून काही जे कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे सज्जन वैष्णव आहेत ना, यांचा अधिकार भयंकर मोठा आहे. साऱ्या जगाला ते नित्य बोलत असतात, बाळा तू आज माणूस आहेस. आणि तुला जे माणूस पण प्राप्त झालंय हे सहजासहजी झालं नाही तर कसं प्राप्त झालंय ते अभंगाच्या पहिल्या चरणात. बहुता सुप्रयोग नरदेह लाभला. बहुता सुप्रयोग नरदेह लाभला. पूर्वजन्मी जे काही भोग असतील ते देवाला समर्पित करायचे. म्हणून दुसरा चरण आहे, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म नकळेची वर्म अरे मूढा. कर्म सरत नाही, माणसाला जगण्याच्या छंदात वर्म कळत नाही. म्हणून वरचेवर बद्धता येत असते, मुक्तता प्राप्त होत नाही. वर्म जाणून घ्या. वर्म काय? जे जे होईल ते देवाला समर्पित करत राहायचं. जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणीचे. निवांतची अर्पिजे माझ्या ठाई हे वर्म आहे. ऐशिया मद भावना तनु त्यागी अर्जुना तू साहित्य सदना माझी ऐशी हे वर्म आहे. जे होईल ते देवाच्या सत्तेने होते. देव करते, मी काही करत नाही, मी निमित्त मात्र आहे. आणि जो म्हणतो सदा मी केले तो बांधला जातो. मूढा तुला कळायला पाहिजे, सत्ता देवाची आहे, सर्व शक्ती देवाची आहे. मग होईल ते देवाचं नाही तर तुझं कशाचं आहे. माणूस फक्त निमित्त मात्र आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त मात्र माणसाच्या हातात सत्तेत माणसाची सत्ता तर नाहीच नाही. सत्ता काळाची आहे, सत्ता ईश्वराची आहे. माणूस निमित्त मात्र आहे. अभिमानात येऊ नका, मोठेपणा मिरवू नका. अरे देव सूत्रधार आहे म्हणून तुमचं शरीर चालतंय, बोलतंय, हलतंय. विठ्ठल होईल ते देवाची सत्ता असं सूत्र सांभाळा. हे वर्म आहे.
मग हे वर्म साध्य झाल्यानंतर अनेकांना असं पुण्य प्राप्त होतंय. त्याच्यामुळे भजन कर. अनेक जन्माचे सुकृत पदरी, हे तिसरं चरण आहे. त्याचे मुखी हरिपैठा होय. कित्येक काळाचं पुण्य असतं म्हणून हरिचिंतन त्याच्या मुखात बसलेलं असतं. झोपलं तरी देवाचं नाव आहे, बोलतो तरी देवाचं नाव आहे. अर्जुना, 5 पांडवातला अर्जुन बहादर, सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तुम्ही जाणावा, म्हणून एकमेकाची प्रेम भावा बिघड न पडे. अर्जुनाकडे बघत बघतच श्रीकृष्ण बोलत आहेत. सोमवंशी म्हणजे चंद्रवंशातला जो अर्जुन आहे तो मीच आहे म्हणे. अर्जुना तर समोरच उभा केलाय, त्यालाच बोलत होते आणि त्याला सांगाय, सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तुम्ही जाणावा, म्हणून एकमेकाच्या प्रेम भावा बिघड न पडे. त्याला एक प्रसंग सांगितला. संन्यासित्वा होणी जनी चोरुणी गेली माझी भगिनी, तरी विकल्प नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. अर्जुना, तुझे घोडे धुतो म्हणजे मी काय वेड आहे का? तू आणि मी मुळामध्ये एक आहोत विठ्ठला. अर्जुन इतका सुख नाही. अर्जुन एवढा नामधारक कोण आहे? अर्जुनाला झोप जरी लागली तरी अर्जुनाच्या प्रत्येक केसातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. इकडे तर अर्जुन झोपलेले आहेत, पण प्रत्येक अंगाच्या 3.5 कोट रोम आहेत, प्रत्येकाच्या अंगावर केस आहेत, प्रत्येक केसातून श्रीकृष्ण जय कृष्ण. कसा स्वर घुमत असेल, कसा नाद तयार होत असेल, सगळ्या रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, जय जय कृष्ण. इकडे तर अर्जुन झोपलेत. अरे झोपले म्हणजे झालं काय? देवानं मांडी दिली. देव श्रीकृष्णाच्या मांडीवर उसळ ठेवलंय अर्जुनाची. काय भाग्य आहे! कित्येक जन्माचं पुण्य म्हणून हे घडतंय. अनेक जन्माचे सुकृत पदरी. कित्येक काळापासून अर्जुनाने पुण्य केले असेल. देवानी मांडीवर अर्जुनाचं डोकं घ्यावं, अर्जुनाच्या रोमात त्याचे मुखी हरिपेठा होया. केवढी श्रीमंती असू द्या, किती कसा असू द्या, देवाचं भजन भक्ती नसेल तर तुमच्या तोंडात माती पडेल. रावण तो का उंच नीच याती, भक्ती विना माती त्यांच्या. भक्ती नाही तर तोंडात माती आलीच म्हणजे माती झाली तोंडाची. असं आहे. नरदेह प्राप्ती झालेली आहे. मग आता शेवट काय? एका जनार्दनी हरी हरी म्हणता. जनार्दन स्वामींचा शिष्य हा एकनाथ आहे. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. सायुज्य मोक्षाला अवघड काहीच नाही. हरी हरीचं चिंतन करताना मोक्ष सायुज्यता पाठी लागे. सायुज्य मोक्ष म्हणतोय, मला स्वीकारा, मला सलोकता. जो देव आहे त्याच्या निव्वळ जवळ जायचे. समीपता, नुसतं जवळ जायचे, देवाच्या एकदम उशा पायथ्याला जाऊन थांबायचे. सलोकता, समीपता, स्वरूपता. जसा देव चतुर्भुज आहे तसाच भक्त तयार होतो. म्हणून तर लक्ष्मी माता एके दिवशी श्रीकृष्णाची आरती करायला जातात. त्याला काही कळत नाही. लक्ष्मी माता घाबरून म्हणतात, लाजले गे मायाता पुन्हा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. हा, जिकडे बघावं तिकडे देवच दिसाले. कसं करावाचा? देव आणि भक्त सारखे. जसा देव तसाच देवाचा भक्त. तितकीच उंची, सगळे हात पाय तसाच. देव भक्त तुझी झाला शिदोणी. देव देव भक्त, भक्त देव. थोडस चिंतन आहे. देवच भक्त आहे, नाही भक्तच देव आहेत. देव भक्तांचा भक्त आहे आणि भक्त देवाचे भक्त आहेत. विठ्ठला ग्रस्ताश्रमामध्ये असं एक चिंतन आहे. बाप आणि बापाचा लेक त्याच्या जवळ उभा आहे.
बापाचा लेक हा बापाचा लेक आहे, लेकच बापाचा आहे, बापच लेक आहे. बाप लेक दोन्ही एक आहे. आत्मा वय पुत्र नामसी. पोटचं लेकरू हे बापाचं स्वरूप आहे आणि बापाचं स्वरूप असलेलं ते चिमुकलं बाळ हे त्याचा बापच आहे. ते बियापासून झाड होतं, झाडाला बिया येतात. मग बी आणि झाड वेगळं कसं काय म्हणायचं? सज्जन हो, तसं हे चिंतन आहे. कित्येक काळानंतर तोंडा देवाचं नाव येत. राव रंग हो का उंच नीच यांची. श्रीमंती असली, मोठेपणा असला म्हणजे अभिमानात जाऊ नका. कोणत्या क्षणात इकडचं तिकडं होतंय काही कळत नाही. बाळ हो, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. याता याती न चुके तरी हे भोगीशील काह्या. या हरी भजने विन तुझा जन्म जातो वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. निवांत बसू नको, भाकरी खाऊन झोपी काढू नको. एक पुरुषार्थ कमवला पाहिजे, अत्यंत मेहनत केली पाहिजे. नकळे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती. आनंद लहरीची गती वर्णमी किती तया सुखा. रात्रंदिवस रोज स्मरण झालं पाहिजे. अरे काम तर करूतच करूत, पण भजन कीर्तन करत करत काम करू. गोरोबा काका मडके घडवायचे, चिखल तुडवायचे, पण देवाचं नाव घेत घेत. सावता महाराज मला खुरपायचे, पण देवाला खुरपू लागायला यावं लागायचं. सज्जन कसाया विगुलके मांस माया. सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा बरोबर दागिने घडवायचे. नरहरी सोनारा घडू भुंकू लागली. चोखा मिळ्या सिंगी ढोरी उडी. काय सामर्थ्य आहे. कोणतीही विहित क्रिया बंद करू नका. पाया पडून सांगतो, विहित क्रियाच मोक्ष देत असते. स्वतःचा स्वधर्म हेच खरं गुण देतो, हेच शांती देतो. खरी देवाची हीच सेवा आहे. अगा स्वधर्म आपुला आचरणी जरी विषमू झाला. बघा तो परिणाम तर बघा काय होतंय ते. आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषमू. कशासाठी सोडायचा? सोडायचा नाही. कठीण जरी असला तरी हाच अनुष्ठीला भला देखील. अरे आपली जन्मदाती माय दिसण्याला कशी आहे हे बघू नको. माईनं फाटकल उघडं नेसलंय, शिवलंय, दंड घातलेला आहे. आताच्या लोकांना दंड कळत नाही. लोगडं जुनं झालंय, फाटलंय, त्याला मधातून फाडायचं आणि त्याला दोऱ्यानं शिवायचं. मोठं मोठं दंड. आमची माय दिसायला कुरूप आहे. शिवलेलं दंडलेलं कसं तरी वस्त्र नेसलंय. यापेक्षा तिच्यात आमच्याबद्दल प्रेम कसं आहे हे बघ. आपुली माय उपज जरी होय तरी तिचे तेनो हे स्नेह कुरे की. असतील दुसऱ्या माई पण येईल जिया पराविया. काय कराविया काय कराविया पराविया. रंबे हुनी बरविया. काय उपयोग आहे त्यांचा बाळ हो. आपली माय प्रेम देते बाळाला. आपल्या माईचं वत्सल्य बाळाबद्दल वेगळं आहे. तसं पांडुरंग हाच आपली माय आहे आणि याच्याबद्दल भजन भक्ती करा. नाही तर उलट होतंय. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. मोक्ष सायुज्यता पाठी लागे. हरिमुखी गाता हरफली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. उपदेशाचे प्रकरण आहेत. नाथांच्या हरिपाठात 25 अभंग आहेत. प्रत्येक अभंगामध्ये 5 चरण आहेत. बाळा तू सहजासहजी पृथ्वीवर आला नाहीस. मुक्तीकडून झाला पहिलं. अनेक जन्माच्या पुण्याने आलास. आता पुराणामध्ये तर असं आहे, पुण्य कितीही केलं तरी माणसाचं शरीर मिळत नाही आणि पाप कितीही केलं तरीही माणसाचं शरीर मिळत नाही. मोठा प्रसंग कठीण आहे आणि बहारदार आहे. पाप जितकं व्हावं लागतं तितकंच पुण्य व्हावं लागतं. सुकृत दुष्कृत समान समान. तर पावी जे कर्मभूमी. थोडं जर कमी जास्त झालं तर नरक तर ठरलेलं आहे, नाही तर स्वर्ग ठरलेला आहे. ते चिजय पडे विषमी ते स्वर्गगामी का नरक. मग इथं बहुता सुकृती कसं काय लिहिले पैठणच्या नाथानी, त्याचं उत्तर थोडक्यात द्यावं लागतं बाळा हो. असं एक पुण्य घडतं, जितकं पाप तितकंच पुण्य. असं एक शुद्ध पुण्य घडतं. हे पुण्य कसं आहे? हे पुण्य कसं आहे
हे पुण्य शुद्धच आहे, खरं शुद्धच आहे, पण या पुण्याच्या तेजामुळे पिंड प्राप्त होतो, म्हणून हा अगाध पुण्याचा महिमा आहे. याला तीळभर रस रसित पुण्य, याला शुद्ध पुण्य म्हणतात. बहुता सुकृती. आणि पुढे काय म्हणतो, नरदेह लाभला. आपला प्रत्येकाचा देह नराचा देह आहे. नर नपुसक असला तरी नरच म्हणत जा, कुठली माय असली तरी नरच म्हणत जा, आणि पुरुष असला तरी नरच म्हणत जा. सर्वांच्या पिंडात जर एक आत्माच आहे तर दिसेल तो नरच म्हणावा लागेल. आत्मा आणि आत्मी, म्हणजे पुरुष देहात आत्मा आहे, माईच्या देहात आत्मी आहे. अजिबात नाही, तसं होत नाही. ज्ञानोबांनी किती गोडलेले, सर्वा घटी राम देहा देही, सगळ्यांच्या घटाघटात कणकणवासी घटघटवासी, प्रत्येकाच्या देहात देही, सर्वा घटी राम देहा देही, प्रत्येकाच्या देहात देही म्हणून जो आहे तो देव एक आहे. म्हणून आत्माच आहे सर्वांच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे. सर्वांकडे आत्माच आहे म्हणून सर्वजण नरच आहेत. विठ्ठला नर म्हणजे स्वसामर्थ्य, नर म्हणजे अगाध कीर्ती, नर म्हणजे दिव्य पुरुषार्थ, नर म्हणजे शुद्ध वैराग्य, नर म्हणजे स्वकर्माची भयंकर इष्ट सेवा. नर नर आहे. नर म्हणजे अफाट अफाट शुद्ध आचरण नर आहे. नर म्हणजे सत्य भाषण, ज्याच्या तोंडात खोट कधी देत नाही तो नर आहे. पावलाला खोट बोलतो त्याला काय म्हणावं लागेल ते शब्द सांगता येईल. म्हणून कीर्तनाला येऊ नका, गळ्यात माळा घालू नका, पण खोट बोलू नका. उगा वारीला भलतीच गर्दी करतात माणसं इकडं तिकडं, आणि कशाला जातात तुम्ही? आचरण जर चांगलं सांभाळणं होत नसेल तर या परमार्थाच्या नादात येऊ नका. हा आचरण सांभाळणं होत असेल तर मग लाखावर येईल. आता एवढा समाज आहे, हे सगळे पुरुष आहेत, हे माई आहेत, हे सगळे वैष्णव आहेत, हे आचरणानं शुद्ध आहेत या क्षणी तरी. आजचं शुद्ध आचरण उद्याच्याला कलंकित होऊ देऊ नका. हे खरं कीर्तन पचवा आणि मोठे व्हा. विठ्ठला तुम्हाला बोलायला पैठणनाथ महाराज आले. कोण आले? त्या पुरुषाची कदर करा, त्याचा आदर करा, त्याची पूज्यता बघा. पैठणचा नाथ आलाय. काय बहादुरकी आहे, केवढं मोठं सामर्थ्य आहे नाथांच्याकडं, किती मोठं काव्य केलंय. आणि तो अधिकारी जर तुमच्या समोर आलाय अभंग स्वरूपाने, ज्याचा अभंग आहे तो पुरुष अभंग स्वरूपाने, तुकाराम महाराजांचा अभंग घेतला तर तुकाराम महाराज अभंग स्वरूपाने उभे आहेत. ज्ञानदेवाचा अभंग घेतला तर ज्ञानदेव अभंग स्वरूपाने उभे आहेत. मुक्ताईचा अभंग घेतला तर मुक्ताई अभंग स्वरूपाने उभे आहेत. म्हणून श्री संत नाथा आपल्या गावात उभे आहेत, आणि उभे असून ते सरळ सांगतात, बाळो अनेक जन्माचं पुण्य शुद्ध आणि अशुद्ध पुण्य मिळून झालं ते शुद्ध पुण्य झालं. कळालं नाही? शुद्ध तितकंच अशुद्ध तितकंच मिळून जे शुद्ध पुण्य झालं त्याच्यामुळे आज माणूस होता. आता आपली एकच क्रिया उरलेली आहे, भक्ती करावी लागते. भक्ती नाही केली तर मोठं नुकसान आहे. आणि देवानं तर सांगितलंय, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. देव माणसाकडं काहीच बघत नाही. तुमचं काय विचारित नाही, तुमचं काही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर देव विचारित नाही. देव फक्त तुमची भक्ती पाहतो. भक्ती पाहतो म्हणजे तुम्ही किती भजन करता, किती देवावर प्रेम आहे हे पाहतो. हे पाहतो. जीवन उणे भक्ती, थोडक्यात आहे का? जीवन 100 वर्षाचं जीवन माणसाचं, त्याच्यातली भक्ती वजा करा, खाली काय राहतं? माझी भक्ती विन जळू ते जी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही.
दगड नाहीत का महाराणात? दगड नाहीत का रस्त्याच्या कडानी? अगा माझी भक्ती विन जळवते जियाले पण. माझी भक्ती नाही तर मोठेपणाला आग लागो त्याच्या. असल कुठला श्रीमंत असल त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. नाही, विदुर दासीचा मुलगा आहे, गंगेच्या काठाला भजन करतोय, इकडं दुर्योधन बदमाश राजा म्हणून मिरवतोय. जायचंय का त्या राज्यपणाला? श्रीकृष्ण हे सगळं सोडलं आणि विदुराच्या घरी येऊन उभा टाकले. काय कमाल आहे. देव फक्त भक्ती पाहतो. माझी भक्ती विन जळवते जी आले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. बाळो, दगडाच्या लाईनला बसू नका. माणसाची जात दगडाच्या लाईनला बसू नये. धिक्कार आहे. युवराची दाट सावली सज्जनी जैशी वाळी तैशी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. किती येऊन लागलं तर हिवराच्या सावलीला बसून काय? हिवर हिरवे गार असतात. ज्याची गरज नाही ते झाड चांगली येत असतात. ज्याची गरज असते का नाही त्याला कुठल्याही किडे की कुठल्याही किडे पडतील की काय की. कसं झाले की हो, आंबे चांगले वाढच ना. गरजेचे आहेत ते कसे वाढतील? नाही. कडू इंद्रावणाची वेळ त्याला कुठलंही इन पडत नाही, काही नाही. लसलस होत आहे, फळ ढीकचे ढीग लागते. त्याला कुठलं पांढरं पडत नाही, काही नाही. हिवराची दाट सावली. किती उन्हात बसा, हिवरा खाली बसू नका. हिवरा खाली संकल्प विकल आहेत. हिवरातून पापाचा संचार होत असतो. हिवराच्या वृक्षातून पापाचा संचार होतो. म्हणून हिवरा खाली बसलेला माणूस नक्की चोरी करायला जाणार, गप्प झोपत नाही ते. हिवरा खाली बसलेली जर माणसं कोणाच्या दारापुढे कोणाच्या शेतात हिवरा असतील तर काढून टाक. हिवराची दाट सावली सज्जनी जैशी वाळली तैशी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. लिंब लिंबोळिया मोडून आला तरी तो कावळ्याशीची सुकाळ झाला. तैसा भक्तीन वाढिंगला दोषाची लागी. म्हणूनच आहे भक्ती विन गेला आघो. नाही तर बापानं 10 एकर संभाळी, यानं 10 गुंठेही ठेवलं नाही. कमाल आहे. मग जो बापाचं काही सांभाळीत नाही कदाचित तो पूर्वजन्मीचा बापाचा वैरी असू शकतो. विठ्ठला बऱ्याच ठिकाणी शास्त्र पुराणामध्ये वैरी लोक पोटाला येऊन घात करत असतात. त्यांचं म्हणतच असतं ह्याचं लेकरू व्हायचं पण ह्याचं वाटूळच करायचं. लेकरू व्हायचं पण वाटूळच करायचं. कलीचं जसं भविष्य आहे ना, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आता हे भविष्य मुलगा वैरी कशाचं व्हायचं आहे? बापाचं सगळं वाटोळ करतोय म्हणूनच त्याला वैरी म्हणायचं. दुसरं काय कारण आहे? ते काही बापाला मारून टाकते. मारून नाही टाकेल पण काहीच त्याचं ठेवीत नाही म्हणून वैरी. वैरत्वाचा संबंध नको आहे. सख्यत्वाचा संबंध परमार्थामध्ये असावा लागतो. जगातलं कुणीही भेटलं तरी माझं वाटा. ही खरी भक्ती आहे. भक्ती म्हणजे कीर्तन करणं हेच भक्ती नाही असं होत नाही. कीर्तन एक भक्तीचं अंग आहे. टाळ गळ्यात घेऊन चाली म्हणणं, भजन वाजवणं हे भक्तीचं एक अंश मात्र अंग आहे. कला मृदंग वाजवतं, पेटी वाजवतं, कोणी कलाकार सुज्ञ असतात, काही गायनाचे. हे भक्तीचं एक अंग आहे. मग शेवटी भक्ती म्हणजे काय? हे सगळे परिपक्व, हे सगळे सज्जनाचे पवित्र गुण परिपक्व होतात आणि या सर्व गुणांच्या परिपक्व अवस्थेतून सर्वत्र परब्रह्माचं दर्शन होतं. ते खरी भक्ती असते. कळलं? ब्रह्म सर्वगत सदा
तयाची भेटी झाली या भाग्य सम आहे आणि ते ब्रह्म आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, हे खरी भक्ती आहे. म्हणून गाईला जसा नमस्कार करावा तसा गाढवालाही नमस्कार करावा. का का खरं वर्णती आहे गो खरं श्वान बंधू. नाही गाढव आहे म्हणे याच्याकडे कशाला नाही, तू बोलू नको. त्या गाढवात कोण आहे? अरे जे जीव दिसतील ते माझ्या ईश्वराचे अंश मात्र आहेत. विठ्ठला म्हणून भक्ती एक असा अवघड सूत्राचा भाग आहे. कशालाही स्वतःची लाथ लागू नये, काहीही आपल्या पायानं चेंगरू नये, इतकं सांभाळणं हे खरी भक्ती आहे. मग माईला टाकून बोलणं, बापाला टाकून बोलणं, कुणाची किंमत न ठेवणं हे पाप नाही तर काय होय? वेगळं सांगत बसावं लागतं का? कुणालाच माहित नाही म्हणे आठवणी विठवणी बांधला मुंडासा, फिरतसे म्हैसा जनामध्ये, हाती दीड पानवरी करी वरती करी मान, नाही तो सन्मान भली अशी. हे काही माणसाची जात आहे का? अभिमान सोडून द्या. निराभिमानी अवस्थेमध्ये येऊन सर्वांना नमस्कार करायचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठावा अहंतेचा, हे भक्ती आहे. सूर्योदयाच्या वेळेला उठण्याच्या आपण तसं तर पूर्व दिशेच्या कुशीत उदय सूर्यनारायणाचा होतो, त्याच्या अगोदर जात माणसाची उठून बसलेली असावी. तिकडं सूर्योदय झालाय, दश दिशा उजळून गेल्या, तरी पण हा अंतरामध्ये झोपला नक्की होता. हा माणूस नाही, पुंस नाही पाय चारी. आकार माणसाचा आहे पण खरा पशु आहे. माणसाने सूर्योदयाच्या आत उठलंच पाहिजे, उठून सूर्यनारायणाला नमस्कार करत राहिलं पाहिजे. हे भक्तीचं एक अंग आहे. नाहीतर ज्ञानेश्वरी वाचली म्हणजेच भक्ती होते, नाही तसं नसतं. ज्ञानेश्वरी वाचावीच लागते, पण ज्ञानेश्वरी वाचण्याच्या अगोदरची जी क्रिया आहे ज्ञानेश्वरी पर्यंत जायची, ती फार कसोटीने आचरणात उतरली पाहिजे. हे खरं भक्तीचं सूत्र आहे. ज्ञानेश्वरी वाचायची पण आंघोळ तर कर. आलं का लक्षात? धूत वस्त्र, धुतलेले वस्त्रनेश, हे खरं भक्ती आहे. नाहीतर कधीचे पडलेले चिंध्या होते की कसल्याचं कुंडाळावर बसलं वाचायला ना, तसली घाण करी जाऊ नका. धूत वस्त्र, धूत, धोतर शब्दाचा अर्थ काय? दररोज धुतल्यासच, दररोज धुवायचं, वाळल्यास नेसायचं, त्याचं नाव धोती. आपला हिंदुस्थानचा खरा पोशाख ही आहे. आता सगळ्यांनी धोतर नेसावे असा आम्ही आग्रह करणार नाही. उलट तुम्हाला सगळ्यांच्या पाया पडतो, आमचं ऐकू नका, पण आपल्या शास्त्र पुराण ग्रंथाचं तरी आहे का धोतर नेसावीच लागतील, ते धुतलेली असावीच लागतील. अहो, घराचं दार सारविलेलं असावं लागतं तरच भाकरी करायला अधिकार आहे. दारात सडा टाकलाच नाही, दारात रांगोळ काढलीच नाही आणि आज तर भाकरी सुरू आहे. कदाचित असे कर्म सुतक पडल्यास करायचे असतात. विठ्ठल
स्वच्छ राहायला शिका. दारात गेल्याबरोबर पांडुरंगाचं मुखकमल हसकाय, आपल्या बापाचं आणि आपल्या माईचा चेहरा हसकाय. असं प्रत्येक माणसं हसत राहिली पाहिजे. हसत किती कर्ज असेल काही असलं तरी हसका चेहरा असावा. कारण तुझी निधळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हसे, कोण हलकारे कृष्ण वकारे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीर भाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरनवी तिथीची शोभा, कानडा हो विठ्ठलू कर्णाटकू तेने मजला वेळा वेधू, खोळ भुंती घेऊन खुनाची पालवी, अळविल्या निधी साधू. किती गोड आहे, काय महिमा वर्णू आता संगणी, किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. हे एक एक भक्तीचे अंग आहे. म्हणून भक्ती करा, भजन करा, मोठ्यांचे दर्शन घ्या, जोडून या. धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी, ही भक्तीचं अंग आहे. जे दिसल त्याला नमस्कार करणं हे भक्तीचं अंग आहे. कुणी गोर गरीब दाराला येऊन भिक्षा मागतो, त्याला भिक्षा घालावीच, त्याला भिक्षा वाढावीच, भाकर खाऊ घालावीच, हे भक्तीचं अंग आहे. श्रीमंत माणसाने स्वयंपाक सारा केलाय, सगळा स्वयंपाक केलाय, पण जेवायला बसलाय. दासांच्या हरिपाठाचं हे ध्रुवपद आहे. हरी 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 कोण आहे? हरी सर्वांचा जो आत्मा, तो हरी. अनंत शास्त्र वेद पुराणांचं खरं बीज तो हरी आहे. वेदाचेही बीज हरी हरी अक्षरे, पवित्र सो पारे हेची एक. म्हणून भजन कीर्तन सुरू करताना, कोणतंही असो, कथा करताना, बरं का महाराज, कथा करायला सुरुवात केली, भजन सुरू करायचे, अगोदर तोंड भरून हरी 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 असं म्हणून ते सुरू केलं तर ते भजन देवाला पावतंय. नाहीतर भजन केलं, 4-5 घंटे केलं नाही, ते राग म्हणले, सगळं केलं, पण सुरुवातीला हरीचा उच्चारच केला नव्हता, ते भजन देवापर्यंत जात नाही. सगळे ध्यान, काही कलाकार असतात, तालबाज, स्वरबाज, मान्य आहे, पण ते हरी म्हणतच नाही, त्यांना माहीतच नाही, ते हरी म्हणत नाही, ते सुरूच करतात, सा 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 रे 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 ग, हरी हरी म्हणून मग ते पुढचं सांग. काय होते मला, काय होतंय? बीच लावलं नाही, झाडाकडं कसं बघायच? हरी म्हणणं म्हणजे बी पेर नाही. हरी हरी ही बी आहे, सर्वांचं बीज हरी आहे. हरी महामंत्र आहे. हरी सर्वांचं बीज आहे, हरी सर्वांचं तेज आहे, हरी सर्वांचा ओज आहे, हरी सर्वांचं प्रेम आहे, हरी सर्वांचं ज्ञान आहे, हरी सर्वांची सर्वेश्वराची तेज मूर्ती आहे. हरी ही आपली आई आहे, हरी हे आपला बाबा आहे. म्हणून हरीचा उच्चार करावा. हरी उच्चारणी तिथं किती महत्व आहे. अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्री, तृणाग्नी वेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. शेवट सांगतो, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. म्हणून तुम्हाला अधोगतीला जायचं नाही, तर हरीच्या चिंतनाचा उच्चार करा. हरीच्या नामाचा चिंतनाचा उच्चार केला की हरी आपली चिंता करतो. म्हणून हे ध्रुवपदात आहे, हरिमुखी गाता आपली चिंता नष्ट होते. मग आपली चिंता कोण करतो? तो 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 कोण? तो पांडुरंग कोण आहे? आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. दुसरे देवाचे नाव कित्येक आहेत, पण हरी 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 म्हणलं की देवाला लवकर कळ लागते ना, आमची चिंता करते ते. आमचं चिंतन त्याला पटतंय आणि आमच्या चिंतनामुळे तो परमेश्वर अचिंत्य आमची चिंता करतोय. दासांची चिंता व्हावी ते हरी उच्चाराच्या मुळे. हरी उच्चारणी अनंत पापराशी, हरी मुखी गाता हरपली चिंता. आपली चिंता जाते आणि आपली चिंता देव करतो. कळलं का?
आपली जी चिंता आहे पोटाची, मरणाची, सुखाची, दुःखाची, हे सगळ्या चिंता मिटतात, सगळे चिंतेची गोळी होते आणि देव आपलं चिंतन करतो. म्हणून हरिमुखी गाता हरवली चिंता, त्याच्यामुळे पुन्हा जन्म घेण्याची वेळ येत नाही. कशालाही देवानं हृदयात ठेवलं, आता ते कुणाच्या पोटात घालील गर्भवासाला, आता ते कुठल्या देहात घालील ते नाही, हृदयात ठेवलंय. हृदयात ठेवले म्हणून देवाची छती मोठी आहे. देवाची छती कधीही मोठी आहे का? देवाच्या छातीत प्रेमळ भक्तांचे पावलं आहेत आणि सर्वांचे जीव येते. त्यांना हिमा होता जन्म घेणे. मग जन्म घेणं लागत नाही, पण आमचे बापदादा, आमचे साधू संत सांगत आले, आगा कर्मे जय उरावे तै तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावे यावे देहा एका. मागच्या जन्माचं कुठलं तरी कर्म असते म्हणले, आणि त्या कर्मानुभोगच्छती जीव एका. मग आता हे पूर्वजन्मीच्या प्रारब्ध संचित क्रियमानानं जन्म घ्यावा लागतो. आता ह्याला काय उपाय आहे आम्हाला तर कळत नाही. आता हेच उत्तर काय, हे दुसऱ्या चरणातले. बाप भागे कैसे न काळे बाप भागे कैसे म्हणजे बाप शब्दाचा अर्थ धन्य. धन्य भाग्य तुझा आहे. कर्म सरत नाही, वर्म कळत नाही. कर्म सरलं पाहिजे आणि वर्म कळलं पाहिजे. वर्म कळलं की कर्म सरळ सुरू होते. वर्म वर्म झाड सुकतंय, झाड सुकतंय, पाणी घालावं, काय अवघड आहे का? पण एक भलताशाना होता, म्हणजे पाणी हमेशा बाप आमचा पाणी ह्या झाडाच्या मुळालाच घालीत होता. म्हणजे आता काळ बदललाय, मुळाला पाणी घालायचं नाही रे म्हणलं, झाडाची पानं ओली करायची. आता हे बघा, हे अतिशहाण्याचं काम आहे. अतिशहाणा, मुळाला पाणी घालायचं नाही. तसं नाही बाळा. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, नको प्रत्येकाची भरी पडो एक सार धरी. बाळा, पानं ओले करून झाड हिरवं होत नाही. मुळाला पाणी घातलं की झाड हिरवं होतंय. वर्म आहे एवढंच कळायचं. किती अवघड आहे काय त्यातली. झाडाला पाणी घालायचं, झाडाच्या मुळीला घालावं, पाल्याला कशाला बोललं तरी फिरायचं. तसं वर्म सोपं आहे. ज्या देवानं जन्म दिलाय, जो आमचा सर्व योगक्षम सांभाळतोय, त्यांचा योगक्षम आघवा मजची पडिला पांडवा, जयांच्या सर्व भावा आश्रयोनी. असं ज्या देवानं सर्व भक्त मानवाबद्दल बोलावं, त्या देवाला वाटतं ते प्राप्त झालेलं समर्पित करी जावं. म्हणून घरात धान्याची रास जरी पहिल्यांदा आली तरी ती देवाची आहे असं म्हणून. आपल्या वारकऱ्यामध्ये एक घटना घडून गेली. गुरु नानक हा मोठा सज्जन संत पुरुष गुरु नानक, 20-22 वर्षाचा तरुण. त्याच्या घरी खूप मोठी शेती, धान्याची रास घरी आली. साडी त्यावेळेस साडी फिरायची. साडीची रास घरी आली, घर गच्च भरलं साडीच्या राशी. साडीची रास आता नाही कळायची. साडीची रास आता हे भात खातो का नाही आपण, ते साडीचं ते भात साडीपासून. बापानं विचारलं, नानक इकडे, तुला काम लावायचंय आज. हे पायली घे, पायलीचं माप घे आणि ही रास मोजून टाक, किती पायल्या होते ते मला सांग. हो बाबा. आता हे ईश्वराला समर्पित करणारा माणूस जे होईल ते देवाला जमत. त्यानं माप हातात घेतलं. हे बघा, ढिगाला लावलं, मापाय सुरू केलं. हे परमेश्वर, हे परमेश्वरी 13 झालंय. हे बघा, आता 1 नाही 2 नाही, 80 पायली भरायची. परमेश्वरी 13 म्हणजे देवा हे तुझं. सगळा ढीग मोजला. बाप आले, म्हणले किती पायले झालं बाळा? पिताजी, ज्याचं होतं त्याच्या पदरात टाकलं, किती का होईना. अरे किती पायले झालं तुला मोजायला होतं, काय सांगायला? नाही, बरोबर आहे म्हणला, ज्याचं होतं त्याच्या पदरात टाकलं त्याला माहित किती झालंय. याचं खरं चिंतन आहे. भक्तीचं वर्म असं आहे. भाकर खायची झाली तर देवाचं नाव घेऊन खावी. शेतात आऊत चालू केलं तर देवाचं नाव घेऊन चालू करा. 1 रुपया 2 रुपया 5 रुपया 10 रुपया 20 रुपया 30 रुपया 40 रुपया 50 रुपया 60 रुपया 70 रुपया 80 रुपया 90 रुपया 95 रुपया 100 रुपया 200 रुपया 300 रुपया 400 रुपया 500 रुपया 600 रुपया 700 रुपया 800 रुपया 900 रुपया 1000 रुपया 2000 रुपया 3000 रुपया 4000 रुपया 5000 रुपया 6000 रुपया 70 रुपया 80 रुपया 90 रुपया 100 रुपया 200 रुपया 300 रुपया 400 रुपया 500 रुपया 600 रुपया 700 रुपया 800 रुपया 900 रुपया 1000 रुपया 2000 रुपया 3000 रुपया 4000 रुपया 50 रुपया 60 रुपया 70 रुपया 80 रुपया 90 रुपया 100 रुपया 200 रुपया 300 रुपया 400 रुपया 500 रुपया 6
पेराय सुरू केलं चाड्यावर नळ्यावर. आता साधन बदलले. पेराय सुरू केलं तर रामकृष्ण हरी म्हणून पेरावं. हे खरं भक्तीचं वर्म आहे. बाप भाग्य कैसे न सरीची कर्म न कळेची वर्म अरे मुडा. वाईट कर्म करू नका. वाईट कर्म करू नका. सज्जन हो, चांगलं करा. पाया पडून सांगतो, कीर्तन थोडंच असतंय. कीर्तन रात्रभर नसतंय. आपलं कीर्तन आता संपत आलंय. सत्कर्म करा, हेच खरं कीर्तन आहे. खोटं सोडून द्या, हे खरं कीर्तन आहे. परोपकार करायला शिका, हे कीर्तन आहे. आपण पोटभर भाकरी खातो आणि आपल्या घराच्या शेजारी गरीबाची लेकरं झोपडीत उपवाशी झोपतात. पोटभर भाकर खाणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरी जाऊन विचारलं पाहिजे, कारण लेकरं झोपलेली झालीत. होय हो, भाकरी नाहीत का? होय मालक, भाकरी नाहीत. लेकरं उपवाशी झोपतात. ढळून रडवायला पाहिजे. माझ्या लेकरांनी जशा भाकरी खाल्ल्या तसे हे लेकरं उपवाशी झोपलेत. कुठं तुझ्या लेकराली हे बघ, हे घे पीठ, हे इथं भाकरी करून पोटभर खाऊ. उंच उंच महाल असतात आणि गोरगरिबाचे लेकरं महालाच्या कडेला भीक मागत फिरतात. काय म्हणून एवढी श्रीमंती सांभाळास बाळा? ही श्रीमंती गोरगरिबाची आहे, तुझी एकट्याची नाही. त्यांना विभागून टाक. हे खरं भक्तीचं वर्म आहे. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली, शुद्धता कळाली, जगाला सांगत फिरा. वाऱ्यासारखं सांगत फिरावं. सुखी जे निभावे जगा निभावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे, जगाची वेळी न दिसती. असं चला. ही भक्तीची वर्म आहे. बाप भाग्य कैसे न स्त्रीची कर्म नकळीची वर्म अरे मुडा. हे वर्म सरावं आम्हाला कळत नाही. आणि असं तर साधू संत सांगतात.